नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं जीके कट्टा आपल्या YouTube चॅनलवरती। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जिल्हा न्यायालय भरती 2024 कनिष्ठ लिपिक शिपाई हमालसाठी अतिशय महत्त्वाचे प्रश्न घेणार आहोत जीकेचे, जे तुम्हाला उपयोगी पडतील परीक्षेच्या दृष्टिकोनातून। तर तुमचा स्कोर किती आला ते सांगायला विसरू नका व्हिडिओच्या शेवटी, आणि व्हिडिओ पूर्ण पहा शेवटपर्यंत। आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल। चला तर पाहूया पहिला प्रश्न। होम रूल चळवळ ही खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे? ए. ॲनी बेझंट, बी. दादाभाई नौरोजी, सी. महात्मा गांधी, डी. गोपाळ गणेश आगरकर। उत्तर माहिती असल्यास कमेंट करून सांगा। तर याचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ए. ॲनी बेझंट। पुढील प्रश्न आहे नाट्यशास्त्र हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला आहे? ए. व्यासमुनी, बी. दुर्वास मुनी, सी. भरत मुनी, डी. वाल्मिकी। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी. भरत मुनी। पुढील प्रश्न आहे शकुंतलम हे काव्य खालीलपैकी कोणी रचले? ए. कालिदास, बी. रामदास, सी. गोविंदास, डी. वल्लभदास। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। योग्य उत्तर आहे ए. कालिदास। पुढील प्रश्न पाहणार आहोत आपण। दशम ग्रंथ हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला आहे? ए. हरगोविंद सिंग, बी. गुरु गोविंद सिंग, सी. हरभजन सिंग, डी. करतार सिंग। आणि व्हिडिओच्या शेवटी तुमचा स्कोर किती आला ते सुद्धा सांगायला विसरू नका। याचं उत्तर आहे बी. गुरु गोविंद सिंग। पुढील प्रश्न आहे सुमरान हा शब्द कोणत्या लोकनृत्याशी संबंधित आहे? ए. धनगर नृत्य, बी. तमाशा, सी. कोळी नृत्य, डी. आदिवासी नृत्य। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ए. धनगर नृत्य। पुढील प्रश्न आहे नटसम्राट या नाटकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? ए. बी. बा. शिरवाळकर, बी. भा. तांबे, सी. के. र. शिरवाळकर, डी. विजय तेंडुलकर। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए. बी. बा. शिरवाळकर। पुढील प्रश्न आहे दलित पॅथर चळवळीशी खालीलपैकी कोणते कवी संबंधित आहेत? ए. नामदेव ढसाळ, बी. कुसुमाग्रज, सी. ग्रेस, डी. आनंद यादव। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए. नामदेव ढसाळ। पुढील प्रश्न आहे गौतम बुद्धांनी कोणत्या भाषेत आपले विचार मांडले? ए. संस्कृत, बी. पाली, सी. हिंदी, डी. यापैकी नाही। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी. पाली। पुढील प्रश्न आहे महावीर वर्धमान हे जैन धर्मियांचे कितवे तीर्थकार होते? ए. पहिले, बी. 23वे, सी. 24वे, डी. 25वे। तर उत्तर माहिती असल्यास कमेंट करून सांगा। योग्य उत्तर आहे सी. 24वे। पुढील प्रश्न आहे बाल्कन प्रदेश हा कोणत्या साम्राज्यात मोडणारा प्रदेश होता? ए. जर्मनी, बी. ऑस्ट्रिया, सी. तुर्कस्तान, डी. इंग्लंड। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी. तुर्कस्तान। पुढील प्रश्न आहे केसर विल्यम दुसरा हा कोणत्या देशाचा सम्राट होता? ए. इंग्लंड, बी. इटली, सी. जर्मनी, डी. फ्रान्स। तर या प्रश्नाचे उत्तर आहे सी. जर्मनी। पुढील प्रश्न आहे 18व्या शतकाच्या उत्तरार्धात चीनला कोणता देश म्हटले जाई? ए. जागृत, बी. पुढारलेला, सी. निद्रिस्त, डी. मागासलेला। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी. निद्रिस्त। पुढील प्रश्न आहे वास्को द गामा याने कालिकत येथील कोणत्या राजाकडून व्यापारी सवलती मिळवल्या? ए. जहागीर, बी. झामोरीन, सी. शाह आलम, डी. औरंगजेब। तर तुमच्या या योग्य उत्तर आहे बी. झामोरीन। पुढील प्रश्न आहे सार्क संघटनेच्या स्थापनेसाठी कोणत्या देशाने पुढाकार घेतला? ए. नेपाळ, बी. श्रीलंका, सी. भारत, डी. पाकिस्तान। तर तुमच्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी. भारत। पुढील प्रश्न आहे संसदेच्या अधिवेशनाची सुरुवात रिकामी जागाच्या अभिभाषणाने होते? ए. पंतप्रधानाच्या, बी. राष्ट्रपतीच्या, सी. लोकसभा सभापती, डी. उपराष्ट्रपती। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी. राष्ट्रपती। पुढील प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेचे हंगामी अध्यक्ष कोण होते? ए. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बी. डॉ. राजेंद्र प्रसाद, सी. पंडित नेहरू, डी. सच्चिदानंद सिन्हा। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी. सच्चिदानंद सिन्हा।
पुढील प्रश्न आहे, सरनामा म्हणजे भारतीय राज्यघटनेची रिकामी जागा होय. ए अनुक्रमणिका, बी प्रस्तावना, सी पुरवणी, डी मूळ प्रत. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी प्रस्तावना. पुढील प्रश्न पाहणार आहोत आपण, भारतातील प्रसिद्ध रॉक गार्डन कोणत्या शहरात आहे. ए जयपूर, बी चंदीगड, सी मुंबई, डी दिल्ली. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी चंदीगड. पुढील प्रश्न आहे, कोकणातील नद्यांचा रिकामी जागा हा पर्वत प्रमुख जलविभाजक आहे. ए सह्याद्री पर्वत, बी अरवली, सी सातपुडा, डी विंध्य. तर तुमच्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए सह्याद्री. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्राला रिकामी जागा किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे. ए 700 किलोमीटर, बी 800 किलोमीटर, सी 750 किलोमीटर, डी 720 किलोमीटर. उत्तर माहिती असल्यास कमेंट करून सांगा. योग्य उत्तर आहे डी 720 किलोमीटर. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचे प्रश्न तुम्हाला कसे वाटले ते नक्कीच कळवा आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.